टूर संपली, आता भटकंतीची टूर चालू करतोय। डर्बीला चाललोय आज फिरायला। वीकेंड आहे, रिमझिम पाऊस आहे, परंतु एका छान ठिकाणी आज भटकंती करायची। सव्वा तासाचा प्रवास करून डर्बीला आलेलो आहे। बर्टन नावाच्या जागी आलेलो आहे, परंतु इथला जो बार आहे हा खूप वेगळा आहे। तुम्ही इकडे बघा, द ड्रॅगन हा जो बार आहे, या इथे आता आम्ही जाणार आहोत। त्यामुळे हळूच तुम्हाला दाखवतो, खरी मजा या आत गेल्यानंतर आहे। या इथे जायचं आहे आपल्याला आणि जरा दंगा करायचा आहे। चला, मस्त जागा आहे, बघायला या। जागा आहे बघा, मस्तपैकी शेजारी कॅनल आहे। या 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 हे बघा कसे मस्त आहे, आहे किती छान, कसे छान। भन्नाट प्रकारचं खाणं आलंय, सूप आलेलं आहे, फ्राईज इथं सगळ्यात असतातच। त्याच्याबरोबर हे फलाफल आहे आणि त्याच्याबरोबर हे बघा, हे चिकनचे पॉपकॉर्न आहेत आणि त्याच्याबरोबर हे विंग्स वगैरे सगळे आहेत। त्यामुळे फुल बॅटिंग सगळ्यांची चालू आहे। सगळ्यांनी एन्जॉय करा जेवण, एन्जॉय करा। मोठ्या होय, नाशिकहून, कुणी मुंबईहून, कुणी पुण्याहून आमची गँग इथं आलेली आहे। आणि याच्यामध्ये वयाचं सुद्धा तुम्ही बघा, सगळे काही आहेत। कुणी यंग आहेत, कुणी ओल्ड आहेत, कुणी आजी आजोबा आहेत, कुणी भावंड आहेत। ही सगळी मजा आहे। हे बघा इथे, हे बघा, हे सगळे एज ग्रुप आहेत। हे बघा, हाय सगळेजण बघा, केवढी गँग आहे। आणि आम्ही सगळेजण डर्बीला येऊन इकडं मस्तपैकी आनंद घेतोय। आणि वातावरण हे असं आहे मस्तपैकी। बिल भरल्याचा आनंद याच्या शेवटच्या चेहऱ्यावर दिसतोय। त्यामुळे सगळ्यांनी दंगा केला। हे बघा, सगळी गँग इकडे थांबली आमची। नॉर्मली या व्हिडिओमध्ये महिला मागे राहतात। का हो तुम्ही मागे राहता, असं का करता? मला एक सांगा, असं आपण बागेत जेव्हा येतो तेव्हा आपण काय खातो नॉर्मली? मग त्याची आठवण येते। चला, तुमची इच्छा पूर्ण करणारे लेले हे चितळ्यांची भेळ आहे। चितळे, माहेरचं आडनाव चितळे आहेत नाशिकच्या, माहेरचं आडनाव चितळे। आणि हे तुम्हाला भेळ, हे कुणी असं म्हणायला नको की भेळ पाणीपुरी वगैरे असं कोणाला मिळत नाही। हा नवीन आहे, उघडून बघा तुम्ही। आणि जी दोन यंग मुलं आहेत त्यांना मी खास चितळ्यांची नवीन आलेली ड्रायफ्रूटची चिक्की देतो। त्यामुळे यांनी आपण या वेगळ्या पिकनिकची सांगता करूयात। त्यामुळे कुणी नाराज नाही, सगळे महाराज। भेळ म्हणल्यानंतर कचरा होतो, हे चिकट आहे का हाताला? आणि तुम्ही टेस्टला कॉम्प्रोमाइज अजिबात नाही। काय आहे? थोडंसं चिकट आहे, थोडंसं। अरे तेवढं
पण बाकी काय म्हणजे तू खूपच टेस्टी आहे, कॉम्पॅक्ट केलेलं आहे, त्यामुळे घेऊन जायलाही सोपं आणि युनिक आयटम आहे. युनिक आयटम म्हणतात. बर बर. आणि गाडीत कचरा होणार नाही तुझ्या, त्यामुळे कुठेही कधी खाऊ शकतो. एन्जॉय 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 एन्जॉय. थँक्यू. डर्बीला ड्रॅगन बारला येऊन इतकी मजा आली आहे, विविध लोक भेटलेली आहेत आणि इथलं वातावरण फार छान आहे. या आपण सगळ्यांना विचारू. काय ग, इकडं बघ इकडं बघ, गँग बरोबर येऊन मजा करण्याचा काय आनंद आहे. म्हणजे भारतात असल्यासारखं वाटतं. हो ना, की सतत आपल्या आजूबाजूला लोक असतात, त्यामुळे छान वाटतं आणि घरी असल्यासारखं वाटतं. म्हणजे तेच भारतात असल्यासारखं. क्या बात आहे. काकांसारखी कंपनी असेल तर झालं आपण दोघं मिळून कंपनी स्थापन करूयात. तुम्ही मुलांना नातवंडांबरोबर फिरत होता, पण हा नजारा, ड्रॅगन बार, हे सगळं काय मजा आली आहे. काय काय वाटतं आज. हा, एकत्र आपलं स्नेहसंमेलन किंवा गेट टुगेदर म्हणा, पण गँग असताना मजा Gang येते. असताना खूप मजा येते. हा? याच्या चेहऱ्यावर जरा मला वेगळा आनंद दिसतोय. बिल भरल्याचा आनंद, समाधान. Yes, अहो yes. आमचं काही नाही हो, ब्राह्मण भोजनाचं पुण्य याला मिळावं म्हणून हा खटाटोप. नाही तर आम्ही मँचेस्टरहून एवढं लांब कशाला येऊ. त्यामुळे ही मजा येते सगळी. येस येस, हा? थँक्यू, यू आर मोस्ट वेलकम. आणि काय रे, तू काय एन्जॉय केलंस. काय आज खाण्यातलं तुला काय आवडलं. खाण्यात मला पास्ता आवडला हा, हा. आणि लास्टला ते आईस्क्रीम आणि ब्राउनी. आई शपथ, पण सगळ्यांनी त्याच्यात टोची मारल्या ना अशा. माहिती नाही. विचारा विचारा. पण एक तुम्हाला सांगतो, हे वातावरण बघा इथलं, हे वातावरण बघा. या वातावरणामध्ये फिरणं, इथं मजा करणं आणि हा सगळा जो नजारा आहे, खाण्याची रेस्टॉरंट आणि जागा या खूप दिसतात हो, पण या जागांमध्ये जेव्हा नजारा असा असतो तेव्हा त्याची मजा और असते. आणि या जागा अशा आहेत जिथे एकट्या दुकट्याने यायचं नसतं, गँग पाहिजे, गँग, जशी आमची गँग आहे. त्यामुळे ही मजा काही और आहे. सुनंदन लेले, ड्रॅगन बार डर्बी.